पोस्ट कोविड इरा आजार आणि पेशंट्स यांचा पॅटर्न बदलला आहे का? मी डॉक्टर मनीष वोरा, नवकार हेल्थकेअर, ओतूर येथे गेले 35 वर्ष होमिओपॅथिक व जनरल प्रॅक्टिस करीत आहे. आजचा टॉपिक पोस्ट कोविड तरुण वर्गामध्ये BP आणि डायबिटीजचे प्रमाण वाढले आहे काय? फक्त वयस्कर लोकांनाच नाही तर आता 20-30 वयोगटातील तरुणांनाही हा त्रास होतोय. असं का होतंय? शास्त्रीयदृष्ट्या ब्लड प्रेशर वाढीसाठी नंबर 1, व्हायरस व इन्फ्लमेशनमुळे आपल्या रक्तवाहिन्या आणि त्यांचे इनर लाइनिंग एंडोथेलियम डॅमेज होते. नंबर 2, कोविड व्हायरसने वैद्यकीय भाषेत ACE2 रिसेप्टरला डायरेक्ट अफेक्ट करून आपल्या बॉडीच्या ब्लड प्रेशर रेग्युलेट करणाऱ्या सिस्टीमला डिस्टर्ब केले आहे. डायबिटीससाठी काही प्रमाणात पोस्ट कोविड पॅनक्रियाचे इन्फ्लमेशन हे कारण असू शकते, पण माझ्या मते यापेक्षा पण महत्त्वाचे कारण लॉकडाऊन नंतर बदललेली इनॲक्टिव्ह लाईफस्टाईल, वेट गेन आणि स्ट्रेस याला कारणीभूत ठरत आहेत. वॉर्निंग साईन्स लक्षणे: सतत थकवा, रेस्टलेसनेस, डोकेदुखी, वारंवार लघवी होणे, तहान लागणे इत्यादी. बऱ्याच वेळा यातले काहीच लक्षण दिसत नाही. काय करायचं? वर्षातून एकदा तरी BP, ब्लड शुगर व HbA1c चेक करा. आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेत जा. रेग्युलर एक्झरसाइज व वॉकिंग, हेल्दी डाएट व जेवणात मिठाचे व साखरेचे प्रमाण योग्य ठेवा. फिट राहा, सुरक्षित राहा. या हेल्थ सिरीजवरचे इतके इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज सामान्य माणसाच्या भाषेत 90 सेकंदात समजावून सांगणे खूपच जिकिरीचे आहे. पुढील व्हिडिओमध्ये आत्ताचा सर्वात बर्निंग टॉपिक सांधेदुखी. तरी असेच पुढील माहितीपूर्ण व इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहित करण्यासाठी व्हिडिओस लाईक, शेअर, सबस्क्राईब व फॉलो करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.